आणि आता सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचं एक विधान आता मतदारसंघात चांगलंच चर्चेत येत आहे. मला पाकिस्तानमध्ये जायला सोपं वाटतं, पण या मतदारसंघात यायला तितकंच अवघड, असं वक्तव्य आमदार सीमा हिरे यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये एका धार्मिक कार्यक्रमात केलं होतं. आणि त्याबद्दल खरंच मी तुमची कायम ऋणी राहील. कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन. कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन. कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन. परंतु दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या या वक्तव्याचा प्रभाग क्रमांक 9 चे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर अनेक आरोप देखील यावेळेस माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी केले आहे. दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा, तसेच माजी महापौर दशरथ पाटील तर गुंडांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी त्यांच्या पत्राद्वारे केली आहे. दरम्यान रवींद्र धिवरे यांनी या संदर्भात अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. वाईट एवढंच वाटतं मला की एक प्रतिष्ठित व्यक्ती हा प्रभाग क्रमांक 9 हा पश्चिम विधानसभेमध्ये येतो आणि तिथले आमदार जर पाकिस्तान म्हणत असतील, मला खूप वाईट वाटले. कारण तो आमचा प्रभाग आहे. 2017 मध्ये आम्ही 4 नगरसेवक निवडून आलोय आणि 4ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत. आणि विकास बद्दल तर सांगायची गरज नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या प्रभागात उद्घाटनाला आले होते. मान्य चंद्रकांत दादा आले होते. मान्य बावनकुळे साहेब आले होते. माननीय गिरीश भाऊ महाजन आले होते. स्वतः ते आमदार देखील आमच्या बरोबरच उद्घाटनाला होते. आणि प्रभागाला पाकिस्तान म्हणणं, अहो इथं काय पाकिस्तान आहे का? अहो बघा, आमच्या प्रभागात सर्व लोक गुन्हा-गोविंदाने राहतात. हे किरकोळ वाद चालूच राहतात. प्रत्येक नाशिक शहरामध्ये बघा, प्रत्येक कुठं हाणामाऱ्या किरकोळ चालूच राहतात. पण प्रभागाला पाकिस्तान म्हणणं आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत तिथं. आणि एक आमदार आणि एक कोण व्यक्ती तो म्हणतो इथं रामराज्य येणार आहे. कसं रामराज्य येणार आहे? अहो इथं सर्व गुन्हा-गोविंदा राहतात. आमच्या प्रभागामध्ये 125 मंदिर आहेत आणि सर्व जाती धर्माचे आहेत आणि सर्व लोक निष्ठाने सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करतात. आणि आमच्या प्रभागाला पाकिस्तान म्हणणं हे चुकीचं आहे. मग तो कोणी असो, हे त्यांना शोभत नाही एक प्रतिष्ठित व्यक्तीला. आणि गुंडगिरी, अहो गाड्या फोडणे, जर प्रभागाचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही, किती वेळ पोलीस स्टेशनला आमचे सतत फोन राहता, याची गाडी फोडली, त्याची गाडी फोडली, आम्ही बाईक देत राहतो. तुम्हीच येता ना, आम्ही बोलवलं जातं ना तुम्हाला की बघा बो, आणि पोलिसांना निवेदन दिलं जातं. जर आम्ही गुंड असतो तर आम्ही एवढे मंदिर बांधले असते का? जर आम्ही जातीवाद केला असता लोक आमच्या बरोबर राहिले असते का? फक्त आम्ही दाखवते नाही, काम करत राहायचं. मी ते लोकनेते दिनकर अण्णा पाटील यांच्याबद्दल तर बोलणं आणि यांना रावण म्हणणं, अहो काय त्यांच्यामध्ये रावण सारखं? हा, मग चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच अडचण येत राहते आणि आमदार सारख्या माणसानं असं बोलायचं. आता काय लोकनेते दिनकर अण्णा पाटील काही पडले नव्हते. पूर्ण पश्चिम मध्ये चर्चा होती की दिनकर अण्णा पाटीलच आमदार होणार आहेत आणि ते माझे जोडीदार आहेत. माझ्या मोठ्या भावापर्यंत मला वाईट वाटणारच आहे आणि पूर्ण प्रभागाला वाईट वाटले, पूर्ण पश्चिम विधानसभेला वाईट वाटले. तर हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं वरिष्ठ भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांना सांगणं आहे, सर्वांना सांगणं आहे. हे कुठेतरी थांबवा. आणि कोणी जर म्हणत असेल गुंड आहे, गुंडांना घेऊन पळता, बघा मी आता पत्रक दिले, कोणाबरोबर गुंड फिरता? आमच्या बरोबर सर्व धार्मिक लोक आहेत आणि सर्व जाती धर्माला मानतोय. गुंड आमच्याकडे एकही नाही आणि गुंडगिरी हा आमचा व्यवसाय नाही, फक्त काम करत राहणे. मी आमदारांना 2-3 वेळेस पत्रक पण दिलं होतं दलित निधीचे काम करायचे. केवळ आमच्याकडे 2 सभा मंडप झाले. राहिला तो स्वामी 16 तारखेला जो कार्यक्रम झाला त्याला देखील दिनकर अण्णांनी बऱ्यापैकी योगदान देऊन तो हे बांधलेले मंदिर आणि यांनी फक्त सभा मंडप केला आणि प्रभागातील नागरिकच नव्हते तिथं, सर्व बाहेरून भक्त, त्या स्वामींचा भक्त परिवार होता. भक्त परिवाराच्या माध्यमातून बाहेरचे लोक येऊन काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं, हे मला खेद वाटतो. मी या लोकांचा निश्चित करतो माझी नगरसेवक या नात्याने आणि प्रभागाचा एक नागरिक असल्याने मी हे जे लोक आहेत आमच्याबद्दल जे बोलतात त्यांचा आम्ही निश्चित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सीमा हिरेंबरोबर नेमके काय व्यवहार झाले? पत्रामध्ये
बरेच 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 लोकांच्या पेपरमध्ये वाचतोय, बऱ्याच बातम्या वाचल्या, म्हणून यांच्यामध्ये देखील यांचा व्यवहार आहे बुवा, हे सुद्धा असं कारस्थान करू शकता असं आम्हाला वाटलं. पेपरमध्ये पाहिले, टीव्हीवर पाहिले, बरेच लोकांचे पत्रक वाचले. मग आम्ही चांगलं काम करताना आमच्यावर आरोप होतो, आम्ही बोलणारच ना, जे आम्हाला कळलं ते आम्ही सांगणारच. दुसरा विषय असा की चिंचोळा पोलीस स्टेशन जे आहे ते आमदार सुरुज यांनी बांधलेलं आहे, तर सीमा हिरे याचं श्रेय घेतलं असं पत्रामध्ये नमूद केले. अहो ते आमच्या दातीरकडे तो पुरावा आहे ना, दातीरनं मी माहिती काढली ती की सरोज आयरेंनी ते पोलीस स्टेशन मंजूर केलेले आणि दुसरे श्रेय घेता, असं पण आहे ना. ते तुमच्या पत्रामध्ये आमदारांची राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली, त्याच्या पुढचं पाऊल काय असेल, कारवाई झाली? आम्ही प्रभागाच्या वतीने म्हणा, पश्चिम विधानसभेच्या वतीने म्हणा, आम्ही त्यांचा निश्चित करतो ना, पुढे बघू ना. परंतु त्यांनी हे बोलणं योग्य नाही. ते पश्चिमचे आमदार आहेत ना, हे बोलणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. जर आपण त्या मतदारसंघातून निवडून आलोय आणि त्याला पाकिस्तान म्हणायचं, अहो ह्या लोकांनी मतदान केलेलं ना. आम्ही कसं म्हणतो प्रभाग आमचं कुटुंब आहे, आम्ही परिवारातले लोक समजून त्याच्याबरोबर राहतो. तसं जर आपल्याच प्रभागाला जर आपण पाकिस्तान म्हणलं तर कितपत योग्य सांगा. नाशिक शहराचा विचार केला तर नाशिक शहरापैकी नाशिक पश्चिम हा जो विभाग आहे, यामध्ये आपण पत्रात जसं नमूद केलंय, सगळ्यात जास्त खून दरोडे ह्या भागात आहे. नंतराचं दुर्लक्ष याच्यावर काय? मग ते आमदारांनीच घेतलं पाहिजे ना, आमदारांनीच बघितलं पाहिजे. आम्ही ते नेहमी पोलिसांना पत्रक देतो, वेळेवर आम्ही निवेदन देतो. आमदारांचंच काम आहे नागरिकांचं संरक्षण करणं. त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. आम्ही ते कोणाबद्दल बोलते नाही. ज्याला इलेक्शन लढायचं त्याने इलेक्शन लढावा, त्यांनी त्या माध्यमातून लोकांची भेटीगाठी घ्यावा, परंतु कोणाबद्दल चुकीचं बोलणं हे कुठपर्यंत तुम्ही बघा. आता बरेचसे पदाधिकारी भाजपमध्ये असताना सुद्धा त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ते आमदारांबरोबर करतात, त्याला काय? त्यांनी ते पक्षात घेतले ना बरेच लोक, जे चांगले त्यांना काढलं. मग ते आमदारांनी घेऊन फिरत, त्यांना योग्य वाटेल ते घेऊन फिरत असते, पण ते आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. जर या आमदार यांच्यावर कारवाई झाली तर पुढचं पवित्र काय? विचार करू ना, आम्ही बघू ना. आता ही सुरुवात आहे आमची. त्यांनी थांबवलं पाहिजे असं बोलणं, एवढंच माझं म्हणणं आहे. कोणावर असं बोलणं थांबवलं पाहिजे, कोणा विरोधात असं वागणं थांबवलं पाहिजे, हेच म्हणणं आहे आमचं. ज्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी तुम्ही पत्रात पण नमूद केलं की खंडणीखोर होते आणि वाळू माफिया होते, नेमके ती आहे तरी कोण प्रभागातली काय? त्यांनी ते कळत सर्वांना, बघतील लोक कोण कोण होतं कार्यक्रमांना, कुठले कुठले लोक होते. आम्ही ते बरेच ते मी म्हणतो ना प्रभागातले लोकच नव्हते, त्यांच्याबरोबर फिरतात ते म्हणलो ना मी. मुंबई दरम्यान आमदार सीमा हिरे हे आता माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्या आरोपांवर काय उत्तर देता हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक.